श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. अश्विन महिना. आता अश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारांमध्ये मंदीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु ही स्थिती संपूर्ण महिनाभर राहण्याची शक्यता नाही. साधारणपणे दसऱ्यापासून पुढचा काळ हा बाजारामध्ये काही प्रमाणात तेजी निर्माण करणारा असेल. विशेषतः लाल रंगाच्या वस्तू, लाल मिरची यासारख्या पदार्थात अचानक तेजी येईल. पौर्णिमेनंतर बाजारात काही प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. छोट्या व्यापारी वर्गाला काही कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल असे दिसत आहे. उत्तरा नक्षत्र हे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी 15:41 वाजता सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळेस मकर लग्न आणि इंद्रमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून रवी, बुध, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. 13 सप्टेंबरच्या रवी बुध युतीमुळे नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस चांगला होईल, पण नंतर पाऊस ओढ धरेल. सप्टेंबर 16 ते 21 पाऊस अपेक्षित. हस्त नक्षत्र दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी 7:07 सूर्याचे हस्त नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी कन्या लग्न उदित आहे आणि वायुमंडल योग होत आहे. पर्जन्य सूचक मोर हे वाहन असून रवी, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. मेघगर्जनायुक्त पाऊस होईल, पण पर्जन्यमान मध्यम राहील. मात्र काही भागात पाऊस बऱ्यापैकी होईल तर काही भागात पाऊस ओढ धरेल. उष्णतामान वाढेल. सप्टेंबर 29-30, ऑक्टोबर 3-4-5 पाऊस अपेक्षित आहे. अश्विन महिना. मातामह श्राद्ध. ज्याचे मातामह म्हणजे आईचे वडील हयात नसतील त्या मुलाने स्वतःचे वडील हयात असल्यासच मातामह श्राद्ध करावे. हे श्राद्ध मुंजन झालेल्या नातवानेही करावे. ललिता पंचमी. ललिता देवीची पूजा करून 48 दुर्वांची एक जुडी याप्रमाणे 48 जुड्या ललिता देवीस व्हाव्यात. आग्रयण. नव्या तांदूळाचा होम करून मगच नवे तांदूळ खाण्यास सुरुवात करतात, म्हणून याला नव्याची पौर्णिमा म्हणतात. पहिल्या अपत्यास या दिवशी सायंकाळी ओवाळावे. गोवत्स द्वादशी. सायंकाळी वासरासह गायीची पूजा करून वड्याचा नैवेद्य दाखवावा. गायीचे दूध व तळलेले पदार्थ खाऊ नये. धनत्रयोदशी. सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामया सह. त्रयोदशां दीपदानात सूर्यचहा प्रियतां मम. हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा. नरक चतुर्दशी. अपमृत्यू येऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी यमतर्पण करावे. यमतर्पयामि धर्मराजं मृत्युं अंतकं वैवस्वतं कालं सर्वभूतक्षयकरं औदुंबरं दध्नं नीलं परमेष्टिनं वृकोदरं चित्रगुप्तं तर्पयामि. नंतर दक्षिणेकडे तोंड करून पुढील श्लोक 10 वेळा म्हणावा. यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः. भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्तं एतत्क्षभिर्जरपन्ति. श्री गणेशाय नमः. दैनंदिन पंचांग. दिनांक 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. शालिवाहन श्री शके 1947.
संवत 2081, संवत्सर विश्वावसु संवत्सर, अयन दक्षिणायन, सौर ऋतू शरद ऋतू, मास अश्विन, पक्ष शुक्ल पक्ष, तिथी शुक्ल पक्ष प्रतिपदा, रात्र 26:57 पर्यंत, नंतर द्वितीया तिथी सुरू, नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी 11:24 पर्यंत, नंतर हस्त नक्षत्र सुरू, योग शुक्ल योग संध्याकाळी 19:59 पर्यंत, नंतर ब्रह्मयोग सुरू, करण दिवाकरण किंचुग्न दुपारी 14:07 पर्यंत, नंतर रात्रोकरण बव रात्री 26:57 पर्यंत, नंतर दिवाकरण बालव सुरू. रवी ग्रह कन्या राशीत आहे, चंद्र ग्रह कन्या राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान: मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल 7 अंशावर वक्री, मिथुन राशीत गुरु 27 अंशावर, कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत रवी 5 अंशावर, चंद्र 6 अंशावर, शुक्र 6 अंशावर, कन्या राशीत बुधाचा हस्त आहे 12 अंशावर, तुळ राशीत मंगळ 5 अंशावर, वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो 6 अंशावर वक्री, कुंभ राशीत राहू 24 अंशावर वक्री, मीन राशीत शनी वक्री 4 अंशावर, नेपच्यून वक्री 6 अंशावर. ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग: चंद्र युती बुध राहू काळ सोमवारी सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असतो. राहू काळ हा सर्व कार्यांसाठी अशुभ असतो. अग्निवास: आज पृथ्वीवर अग्निवास आहे. दिनविशेष: वटस्थापना, नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, तुलायन 23:45 पर्यंत. आजचा दिवस हा उत्तम आहे. टीप: ज्यांचे कुणाचे पितरांचे श्राद्ध काही कारणाने पितृपक्षात करणे जमले नसेल त्यांनी पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. आता मी तुम्हाला या सर्वांच्या श्रवणाचे फळ सांगत आहे. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगांचे श्रवण केले असता शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवतु.